नमस्कार. आज आपण लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट करण्याची प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया थोडक्यात समजावून घेऊ. तर हे मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांचं पोर्टल ओपन केलेलं आहे आणि आपण इथे बघू शकतो की या वेब ॲड्रेसमध्ये आपण या पोर्टलमध्ये आलेलो आहोत. अशा प्रकारे इथं वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला भरावे लागतात. यामध्ये हे पहिला फॉर्म आहे प्रॉपर्टी डिटेल्सचा. तर यामध्ये प्रॉपर्टीची सर्व माहिती, पत्ता, किती एरिया आहे, प्रॉपर्टीला म्हणजे फ्लॅटला किंवा बंगल्याला किंवा रो हाऊस जे काय असेल त्याला गॅलरी आहे का, त्या गॅलरीचा एरिया किती आहे, पार्किंग एरिया किती आहे, त्यानंतर त्याचा पत्ता काय आहे, कुठे लोकेशन आहे त्याचं, फ्लॅट नंबर, फ्लोअर नंबर, कोणता रस्ता, पोलीस स्टेशन कोणत्या अंतर्गत येतं ही माहिती दिलेली असते. त्याच्या पुढच्या स्टेजला या ठिकाणी बघितलं तर पार्टी डिटेल्स एंटर करायचे असतात, म्हणजे घर मालक म्हणजेच लायसन्सर, भाडेकरी किंवा टेनंट किंवा लायसन्सी यांची माहिती आणि त्याचबरोबर साक्षीदारांची माहिती. आणि त्यापुढे आपल्याला रेंट अँड अदर टर्म्स या ठिकाणी आपण बघू शकतो की भाडं किती आहे, डिपॉझिट किती आहे, किती महिन्यासाठी दिलेलं आहे, फी कशी भरलेली आहे. फी 3 प्रकारच्या असतात: डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस आणि स्टॅम्प ड्युटी. अशा प्रकारे हा फॉर्म भरल्यानंतर हे आपण आता या ठिकाणी टोकन नंबर दिसत आहे, सरकारी टोकन नंबर जो दिलेला आहे. हे लॉग आउट करूयात, आपण इथून बंद करूयात. आता हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे 3 डॉक्युमेंट्स मिळतात: इंडेक्स 2, रिसीट आणि डॉक्युमेंटची कॉपी. तर इंडेक्स 2 मध्ये काय असतं आपण थोडक्यात बघूयात. इंडेक्स 2 मध्ये कोणत्या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्टर झालेला आहे, किती डॉक्युमेंटचा नंबर काय आहे, पार्टीचे नेम, लायसन फी किती आहे. लायसन फी आपल्याला वेगवेगळी ठेवता येते, म्हणजे 11 महिन्याचा जर करार केलेला आहे, या ठिकाणी डिपॉझिटची रक्कम दिसत आहे आणि लायसन फीचं जे मी सांगत होतो, समजा आपण 11 महिन्याचा करार केलेला आहे, पहिल्या 4 महिन्याला आपल्याला 4800 रुपये भाडं दिसत आहे, पुढच्या 7 महिन्याला भाड्याची वेगळी रक्कम, वाढीव रक्कम आहे. तर अशी वेगवेगळी रक्कम सुद्धा दर महिन्याला आपल्याला घेता येते. प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन, एरिया, लायसन्सर म्हणजे घरमालकाचं नाव, पत्ता, लायसन्सीचे नाव, पत्ता, ॲग्रीमेंट किती तारखेला झालेला आहे, म्हणजे एक्झिक्युशन किती तारखेला केलेलं आहे, त्याचं रजिस्ट्रेशन किती तारखेला केलेलं आहे, डॉक्युमेंटचा नंबर काय आहे, रजिस्ट्रेशन नंबर हा या ठिकाणी दिसतोय, स्टॅम्प ड्युटी किती भरली, रजिस्ट्रेशन किती भरलेलं आहे. आणि त्यानंतर सब रजिस्ट्रार ऑफिसकडनं अशा प्रकारे एक त्यांचा अप्रुव्हलचा शिक्का व थंब इम्प्रेशन ही पहिली फाईल मिळते आपल्याला. दुसरी फाईल मिळते पावतीची. यामध्ये वेगवेगळ्या पावत्या आहेत. यामध्ये पावती नंबर आलेला आहे, इथे किती तारखेला पैसे भरलेले ते आलेलं आहे आणि काय काय पैसे भरले. त्यात पैसे कसे असतात, रजिस्ट्रेशन फी ही 1000 रुपये कॉन्स्टंट असते, प्रत्येक डॉक्युमेंटला 1000 रुपये कंपल्सरी असते. डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस हे 300 रुपये हेही फिक्स असतात. अशा प्रकारे ही भरणा केलेल्याची पावती मिळते. स्टॅम्प ड्युटी आपल्याला ॲक्च्युअल भाडं आणि डिपॉझिट किती आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून मिळते, ती भरावी लागते. आणि अशा पद्धतीने एक ॲग्रीमेंटची फाईल मिळते. या फाईलबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू. यातील जी माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे ती मी हाईड केलेली आहे. तर यामध्ये सुद्धा इथे पाहिलं तर आपण स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस, त्यांचे पावती नंबर, ट्रान्झॅक्शन आय डी, हे सगळे पेमेंट ऑनलाईनच करायची सुविधा आहे. तर अशा पद्धतीने ही 3 डॉक्युमेंट्स मिळतात. तर यामध्ये आपण पाहूयात, हे पहिलं पान आहे डॉक्युमेंटचं. प्रत्येक पानावर अशी माहिती येते. किती पानं आहेत टोटल, 1 ते 5 पानं आहेत, त्यातलं हे पहिलं पान आहे. इथे डॉक्युमेंट नंबर आलेला आहे, त्याच्यानंतर कुठल्या ऑफिसमध्ये केलेला आहे ती माहिती आलेली आहे आणि किती तारखेला केलेलं ते आलेलं आहे. आणि या ठिकाणी सरकारी शिक्का आलेला आहे. तर आता हे पहिलं पान झालं. हा शिक्का आपल्याला प्रत्येक पानावर दिसेल आणि शेवटच्या पानावर सब रजिस्ट्रार साहेबांनी ऑथेंटिकेट केल्यासाठी, म्हणजे ऑथेंटिकेट करण्याच्या दृष्टिकोनातून येते त्यांचं थंब इम्प्रेशन दिलेलं आहे.
लिहिलेलं आहे इथे पहा, थंब इम्प्रेशन ऑफ SRO. तर याच फॉर्म बरोबर लोकल पोलीस स्टेशनला माहिती देखील IGRच्या वेबसाईटवरून थेट दिली जाते. ती वेगळी द्यायची गरज नाही, की पोस्टाने पाठवली म्हणा किंवा ऑनलाईन वेगळ्या पद्धतीने दिली, याची गरज नाही. या रजिस्ट्रेशन प्रोसेस बरोबरच ती माहिती सरकारी कार्यालयाला जाते, वेगळी द्यायची गरज पडत नाही. तर यातील आता ॲग्रीमेंटची जी माहिती आहे, की काय-काय सेक्शन आहेत ॲग्रीमेंटमध्ये, काय-काय टर्म्स कंडिशन आहेत. 1, 2, 3 असे इथं दिसतायत आपल्याला. टोटल हे 14 क्लॉज आहेत ॲग्रीमेंटमध्ये. त्यांची थोडक्यात माहिती आपण पुढील भागात घेऊया. धन्यवाद.